तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत शॉर्ट ट्रिपसाठी. इथंच कुठे चाललोय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. आणि तुम्ही बघू शकता आमची क्युटी पाय कशी रेडी झाली आहे. बघा बघा, बॅग, गॉगल, कॅप, फुल स्लीवचा टी शर्ट, शॉर्ट्स, लाईक सुपर हिरो. आणि आम्ही चाललोय आता. सगळे छोटे छोटे मंडळी पण आमच्या बरोबरचे रेडी झाले. सो लेट्स गो मंडळी. सातारा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर वसलेलं हे जे गाव आहे ते म्हणजे संगम माहुली. कृष्णा आणि कोयनेचा इथं संगम झालेला आहे. कृष्णा आणि कोयनेच्या संगमाच्या पश्चिमेकडे जे आहे ते आहे संगम माहुली आणि पूर्वेकडे जे आहे ते क्षेत्र माहुली. फार पूर्वी छत्रपती राजाराम शाहू महाराज वगैरे होते, त्यांच्या काळातलं हे जे मंदिर आहे खूप सुंदर आहे. इथं प्री वेडिंग शूट्स होतात, वेगवेगळे लग्न होतात. आणि हे जे बांधकाम दिसतंय तुम्हाला फार पूर्वीच्या काळी केलेलं आहे. दगडी बांधकाम आहे. जर कुणी व्हिजिट नसेल केली, असं क्वचितच कोणीतरी मिळेल की ज्यांनी संगम माहुली, क्षेत्र माहुली मंदिरांना व्हिजिट नाही केली आहे. नसेल केली तर नक्की करून या. बांधकाम जे आहे ते बघण्यासारखं आहे. आणि इथं साहेबांची जी आहे ती झोपेची वेळ होती आणि त्याच वेळेत आम्ही सकाळी निघालो होतो, त्याच्यामुळे त्याचा मूड पूर्ण डाऊन होता. आपलं असंच त्याचं नाही का, थोडंसं त्याला झोप येत होती आणि आम्ही त्याचा मूड डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. थोडासा चिडला आहे डुग्गू, नाही का. कोणाकडे त्याला जायचं नव्हतं कारण झोप आली होती. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो दर्शनासाठी. अक्षरशः प्रसन्न वाटतं, म्हणजे कोणत्याही मंदिरात जा तुम्ही खूप जास्त प्रसन्न वाटतं. पण हा जो गाभारा आहे एकदम थंड होता आणि इतकं छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं, मस्त वाटत होतं. मी जेव्हा आम्ही तिघी बहिणी एकत्र येतो त्यावेळी एकदा तरी संगम माहुली किंवा क्षेत्र माहुलीला व्हिजिट आमची ठरलेली असते. मस्त वाटतं पाण्यात. आणि तुम्हाला हे दिसतंय आतला जो मंदिराचा गाभारा आहे, आतलं जे कोरीव नक्षीकाम आहे दगडातलं, किती म्हणजे कष्टाने केलं असेल बघा. आम्ही गेलो होतो त्यावेळी एक सहल आली होती आणि ते जे सर होते ते मुलांना ना माहिती सांगत होते. खूप मस्त आहे. इथं ज्या दीपमाळा आहेत बाहेर 2, त्या खूप सुरेख आहेत, एकदम टोलेजंग आहेत. आणि इथं फोटो सेशन चाललं होतं. ही डुग्गूची मोठी बहीण आहे, मावस बहीण. आणि इथं ओव्हरऑल मी तुम्हाला परिसर दाखवते. शांत होतं, मस्त वाटत होतं. नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही खाली नदीमध्ये गेलो. डुग्गूला पाण्यात आधी यायचं नव्हतं, पण त्याच्या मोठ्या मावशीनी त्याला यूज टू केलं पाण्याबरोबर थोडंसं. आणि नंतर तो यूज टू झाला आणि पाण्यात खेळत होता. थंडी होती, खरं तर थंडीचे दिवस होते, तरी पण नाही का सगळ्या गोष्टींची मुलांना सवय पाहिजे. पण सारखं थोडी त्याला पाण्यात घेऊन जाऊ शकतो, म्हणून बिंदास त्याला खेळू दिलं पाण्यात. तो काही ती जागा सोडून खाली काही आलाच नाही. आणि मस्त आम्ही आमचा क्वालिटी टाइम स्पेंड केला. तिथं काही माणसं नदीवरती पोहायला आली होती. मी आपली मजा करत होते. ह्या बहिणीचं तर वेगळंच चाललं होतं, तिचं आपलं फोटोशूट चाललं होतं. आणि बहिणीच्या मुलांनी ना डुग्गूसाठी 2 छोटे मासे पकडले होते, जे तुम्हाला दिसतील तिथे. एक त्याला काहीतरी सापडलं, त्याच्यात पकडले होते. आणि नंतर डुग्गूचे आम्ही कपडे चेंज केले आणि आम्ही आपलं मस्त बसलो होतो. डुग्गूला खाऊ कोरडा नेला होता. कायम मी सांगते की कोरडा खाऊ बरोबर ठेवायचा. कधी मुलांना भूक लागते काही सांगू शकत नाही, त्यामुळे डुग्गू बरोबर मी कायम कोरडा खाऊ नेते. तर हा तिथं मस्त एन्जॉय करत होता. आणि इकडे काय चाललंय बघा, ह्या सगळे जे आहेत ते डुग्गूसाठी भरपूर मासे पकडायला गेले. आता मासे कशा पद्धतीनं पकडतायत हे तुम्हाला पुढे दिसेलच. आणि आम्ही आपलं फोटो सेशन कर, कुठे गॉगल घाल, अशी मजा चालली होती. आणि खूप ऊन पण लागत होतं, पण त्यामुळे डुग्गूला ना कॅप घातली होती. कसं वाटतं असं माहेरी आल्यानंतर बहिणींबरोबर अशी एक ट्रिप छोटीशी ऑर्गनाईज केल्यावर एकदम थकवा दूर होतो. हे बघा इथं काय चाललंय, मासे पकडायचं काम चाललंय. आणि हे तुम्हाला दिसतंय ना पिशवीत, त्यांनी खूप सारे मासे पकडले आहेत कोणाच्या तरी मदतीने आणि या पिशवीमध्ये घेऊन आलेत बघा. बहिणीचा जो मुलगा आहे ना माझ्या खूप छोटा आहे म्हणजे खूप छोटा तर आहे, पण खूप डांबीस आहे, खूप दंगा करत असतो. डुग्गू बरोबर सगळेजण खूप मजा मस्ती केली सगळ्यांनी. आणि डुग्गूचं बघा दगड मारायचं चाललं होतं. आणि इथं तुम्हाला दिसते किती मासे पकडले. नंतर आम्ही सोडून पण दिले अजिबात, थोडा वेळच बरोबर ठेवले होते, नंतर सोडून दिले सगळे. आणि आम्ही घरून कोरडा खाऊ आणला होता सगळ्यांसाठी. दिवाळीच्या दिवसात काय आणणार आहे कोरडा खाऊ, राहिलेला शिल्लक चिवडा आणला होता, कांदा टोमॅटो चॉप करून आणला होता. आणि तुम्हाला हे दिसतंय प्रसन्न करून टाकणारं जे वातावरण, प्री वेडिंग शूट, लग्नानंतरचे प्रत्येक शूट इथं होतात.
खूप मस्त वाटतं. आणि जसं की मी सांगितलं 2 नद्यांचा संगम झालेला आहे. काही म्हणजे जे लोकल आहेत किंवा बाहेरूनसुद्धा साताऱ्यामधून येणारे सणासुदीला इथं अगदी अंथरुणं पांघरुणं धुवायला येतात घाटावर. मस्त ती एक छोटीशी ट्रिप ऑर्गनाईज करतात. आणि इथं ना आता थोडंसं डेव्हलप झालेलं आहे. इथं थोडेसे छोटेसे खाऊचे स्टॉल लागलेले आहेत. इथून मी कचोरी घेतली होती आणि दुसरीकडून वडापाव घेतला होता. दोन्ही ऑसम होते टेस्ट. नक्की व्हिजिट करा. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आम्हाला ना पेपर डिश आम्ही आणायचं विसरलो होतो, त्यांनी दिल्या. खूप हेल्पफुल आहेत खरं माणसं गावाकडची. हे आम्ही घरून आणलेला चिवडा मस्त आम्ही एन्जॉय केला. आणि हा तो डॅम्बिस मुलगा बघा तुम्ही, असं आम्ही घरून आणलं होतं आणि डुग्गूला खाऊ दिला होता. आणि मस्त आमचं मजा केली. छान वडापाव खाल्ला, कचोरी खाल्ली, घरून आणलेला चिवडा खाल्ला. आणि डुग्गू एक पाणकोंबडी आहे. इतकं पाणी पितो, भरपूर पाणी प्यायची सवय आहे. आणि छान त्यांनी पण एन्जॉय केलं, पाण्यात खेळला. अजिबात इतकी झोप आली होती तरी पण अजिबात रडला नाही, काय नाही. आम्ही आपली छोटीशी आमची ट्रिप खूप छान पद्धतीनं एन्जॉय केली. आणि मस्त वाटलं मला. ऑलमोस्ट 3.5 वर्षानंतर मी सातारला गेले होते आणि सगळ्यांबरोबर छान क्वालिटी टाईम, मी 12 दिवस सातारमध्ये होते, छान क्वालिटी टाईम स्पेंड केला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आता एक रेसिपी बघूयात. आज आपण पॅनकेक प्रीमिक्सची रेसिपी बघणार आहोत. हेल्दी आहे, टेस्टी आहे, 10 दिवस आरामात टिकते, शिवाय कोणतेही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओट्स घेतलेले आहेत, नॉर्मल ओट्स घेतलेले आहे. साध्या कोणत्याही ब्रँडचे, लोकल ब्रँडचे घ्या तुम्ही, काही हरकत नाही आहे. 4 चमचे इथं ओट्स घेतलेले आहेत. त्यानंतर 2.5 चमचा नाचणी पावडर घेतलेली आहे. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे पावडर सॉरी, नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त होऊ शकते, तुमच्या अंदाजानुसार घेतली तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथं मी 2.5 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी मी जसं की मगाशी सांगितलं, क्वांटिटी तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथं मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून. गूळ टोटली ऑप्शनल आहे. 1 वर्षाच्या आतलं बाळ असेल तर तुम्ही फक्त खारीक पावडर वापरा. इथं मी 2 चमचा खारीक पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथं मी ड्रायफ्रूट्स पावडर जी कायम बनवून ठेवते, ड्रायफ्रूट्स पावडर घातलेली आहे, साधारणतः 2 ते 2.5 चमचे. ती सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिक्सरला एकदम मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये चिमूटभर वेलची पावडर घालायची आहे. आणि हे एका डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये आरामात 10 ते 12 दिवस आरामात टिकतं. इन्स्टंट वापरता येतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर, कधी कुठेही गावाला वगैरे घेऊन जाऊ शकता. तर हे आहे पॅनकेकचं प्रीमिक्स. आता इथं एका भांड्यामध्ये साधारणतः 3 पॅनकेक्स होतील याप्रमाणे मी दूध घेतलेलं आहे. पॅनकेक प्रीमिक्स घेतलेला आहे. दूध घालून मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. दूध जसं जसं बघायचं आधी, थिकनेस किती आहे, आपल्याला किती बॅटर कसं हवं आहे, किती पातळ हवे, त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता एका तव्याला मस्तपैकी तूप लावून घ्यायचं. असं छानपैकी तवा गरम झाला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये हे पॅनकेकचं जे आपण बॅटर बनवलेलं आहे, अगदी डोश्यासारखं सोडायचं आहे. मी थोडंसं पातळच बनवते, जाड नाही बनवत, जेणेकरून पातळ छान कुरकुरीत मस्त लागतं. याप्रमाणे तुमचं पॅनकेक बनवून तयार झालेलं आहे. आता दोन्ही साईडला मस्त खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तूप लावलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी बटरचा वापर करू शकता, तेलाचा वापर करू शकता. पण तुपामुळं तुमच्या जी पॅनकेकला एक टेस्ट येणार आहे ना, ती खूप छान लागणार आहे. दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या ज्या कडा आहेत साईडच्या, त्या आधी थोड्याशा हलक्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जे पॅनकेक आहे तो तुटणार नाही आहे. पॅनकेक जाड असतो, थिक असतो, पण मी थोडासा मध्यम आकाराचा बनवलेला आहे, म्हणजे खायला पण तो छान लागतो. आता ही माझी पद्धत आहे. तुम्हाला पॅनकेक जाड आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं करा, काही हरकत नाही आहे. आणि हे व्यवस्थित आपलं पॅनकेक जे आहे ते व्यवस्थित झालेले, म्हणजे व्यवस्थित आतून सुद्धा कच्चा राहणार नाही. आता आपण हे हलक्या हाताने पलटी करून घेऊयात. तुम्ही बघू शकता, जसं की मी सांगितलं, कडा हलक्या आधी काढून घ्यायच्या आहेत, सोडून घ्यायच्या आहेत, चिकटलेल्या असतील तर तव्याला. आणि छान असं जे आपलं शेजारी तव्याला तूप लागलेलं आहे, बायकांचं असतं की काही वाया जाऊ द्यायचं नाही, तसंच माझं पण काहीच आहे. असं छान करपूस भाजलेलं आहे. भाजल्यानंतर तुम्ही याच्यावरती हनी घालून सर्व करू शकता. नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. उरलेले मी याच पद्धतीनं करून घेतलेले आहेत नाश्त्यासाठी. 1 पॉट मील, टेस्टी, हेल्दी आहे. आणि डुग्गू बघा कसा एन्जॉय करतोय. असे तुकडे करून दिले तर त्याचं सुद्धा तो खातो. आता बघा तुम्ही, त्याच्या हाताने चालू झालेला आहे. अर्जुनशी काहीतरी गप्पा चालू आहेत त्याच्या, आणि असंच आमचं चाललेलं असतं.
त्याचा साऊंड म्यूट केलेला आहे. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. सातारची मजा कशी वाटली कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा.